गुड मॉर्निंग. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय? हो सर, ऐकू येतोय. हा सर, येतोय. ओके, आजची जी मीटिंग आहे ती आपण स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम मी बागल सर, विचारे मॅडम, सुर्वे सर आणि जाधव सर यांचं स्वागत करतो. तर आजचा जो सब्जेक्ट आहे मीटिंगचा तो म्हणजे राऊंड पेपरचे जे मार्क्स आहेत आणि त्यांचं जी प्रेझेंटी आहे ती एक्सपेक्टेशनप्रमाणे नाही आहे. जेवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे मी जी लिस्ट आत्ता जी ग्रुपमध्ये पाठवली त्याच्यात जवळजवळ 40-42 नावं आहेत ज्यांची ॲबसेंटिझम आहे आणि परफॉर्मन्स पण एवढा चांगला नाही आहे. म्हणजे फक्त 20-21 मुलं चांगला परफॉर्मन्स करत आहेत. तर त्याच्याबद्दल आज आपल्याला इकडे बोलायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काही प्रोव्हिजन्स केलेली आहेत. तर एक म्हणजे कुठलाही टॉपिक जर समजा कुणाला हार्ड वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण त्या टॉपिकची लेक्चर्स लावणार आहोत. तर कुठल्याही स्टुडंटना जर समजा कुठल्याही सब्जेक्टचा कुठलाही टॉपिक जर जड वाटत असेल तर त्यांनी त्यांचं नाव आणि कुठला टॉपिक त्यांना पाहिजे, कुठला टॉपिक कुठल्या सब्जेक्टचा पाहिजे तो त्यांनी ग्रुपवरती पोस्ट करावा. तर कन्सर्न प्रोफेसर त्याचं लेक्चर घेईल त्या टॉपिकचं. तर ती एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर एक असं ऑब्झर्व केलेलं आहे की जो पेपर आहे की त्या पेपरची मुलं काय करतात की ॲन्सर्स बरोबर सॉल्व करतात आणि नंतर कधी कधी त्यांची उत्तरं चुकीची निघतात. तर त्याच्यात इन्स्ट्रक्शन अशी आहेत की समजा एक 50 मिनिट्स लवकर पेपर पूर्ण करावा 50 मिनटं अगोदर. म्हणजे आपल्याला 60 मिनटं आहेत पेपर पूर्ण करायला. तर 50 मिनटं अगोदर तुम्ही पेपर पूर्ण करायचा
आणि 10 मिनिटं तुमची उत्तरं बरोबर पडली आहेत की नाही ते तुम्ही चेक करा सबमिट करायच्या अगोदर. कारण काय काय वेळेला काय होतं, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाताना जेव्हा स्क्रोलिंग करतो तेव्हा उत्तर बदलण्याचा चान्स असतो. त्यामुळे पेपर सबमिट करायच्या अगोदर तुम्ही सगळी उत्तरं तुमची बरोबर आहेत की नाही हेच तुम्ही चेक करा. कारण काय, रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंग हे पॉसिबल नाही आहे या एक्झाम्सना. त्याच्यामुळे हे एक इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यानंतर दुसरं इन्स्ट्रक्शन असं आहे की समजा एक्झामच्या वेळेला बराच प्रॉब्लेम येतो की कुठे कुणाचं नेटवर्क नसतं, कुणाचे लाईट्स वगैरे जातात, पॉवर जाते. तर त्यावेळेला काय करायचं की ज्या वेळेला हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम येईल तुम्हाला, त्याच वेळेला तुम्ही कुठल्याही प्रोफेसरना फोन करा, मग ते तुम्हाला त्याच्यातनं मार्ग काढून देतील. आणि काही इन्स्ट्रक्शन अशी मी देऊ इच्छितो तुम्हाला की साधारण एक्झाम चालू करण्याच्या अगोदर एक चांगलं ठिकाण तुम्ही बघावं की जिकडे नेटवर्क असेल, नेटवर्कचा प्रॉब्लेम नसेल असं एखादी जागा निवडावी. त्याच्यानंतर तुमच्याकडे दोन्ही जी कनेक्शन्स आहेत, इंटरनेटचं एक्सटर्नल कनेक्शन जसं वायफाय, राउटर ते चांगलं असावं. शिवाय मोबाईलचं पण इंटरनेट कनेक्शन तुमचं चांगलं असावं की जेणेकरून कुठेतरी तुम्हाला पेपर व्यवस्थित देता येईल. त्याच्यानंतर मोबाईल आणि लॅपटॉपचं जे चार्जिंग आहे ते पूर्ण ठेवा की कुठेही तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम यायला नको. तर हे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत जे माझ्याकडनं ॲज अ क्लास टीचर मी तुम्हाला देतोय. अजून जर समजा कोणत्या सब्जेक्ट टीचर्स किंवा सरांना जर इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर त्यांनी द्यावेत. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतोय? हो, येतोय सर, येतोय. येस सर. ओके. सर्व विद्यार्थ्यांना सूचना म्हणण्यापेक्षा आता जे राऊंडचे पेपर झालेत, सगळ्याच मी पेपरला बघितलंय, स्टुडंट्स फार कमी आहेत. तर आपली 6 मे पासून ते 12 मे पर्यंत जे एक्झाम आपली सुरू होते त्याची महत्वाची सूचना ही आहे, पेपर 10 वाजता लिंक आल्यानंतर म्हणजे 10ला पेपर सुरू झाल्यानंतर 11 वाजता ऑटोमॅटिकली पेपर बंद होईल. आणि त्याच्या आधी जर तुम्ही 11च्या आत जर तुम्ही पेपर सबमिट केलेला नसेल तर तुमचा तो पेपर सबमिट म्हणून इथे दिसणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही अब्सेंट म्हणूनच दिसणार आहात. ही एक सूचना वारंवार लक्षात ठेवायची, कारण राऊंड मध्ये पण तसंच होत होतं. विद्यार्थ्यांना सांगून देखील विद्यार्थी मग 5 मिनिटं एक्स्ट्रा, 7 मिनिटं असं फायनल एक्झामला होणार नाहीये. कारण ही जी तुमची आन्सर शीट जी असणार आहे ही आपल्याला युनिव्हर्सिटीला द्यावी लागणार आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये टायमिंग देखील तुमचा दिसणार आहे. तुम्ही कितीला पेपर सुरू केलाय आणि किती वाजता पेपर सबमिट केलाय. मग त्याच्यामध्ये टायमिंग जर तुमचा 10 ते 11 असेल आणि तुम्ही 11 वाजून 2 मिनिटांनी 3 मिनिटांनी पेपर जर सबमिट करताय तर ते चुकीचं असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं सर्व विद्यार्थ्यांनी की 11ला पेपर संपणार आहे, त्याआधी तुम्हाला ते सबमिट म्हणजे 10:59 म्हणा या टायमिंग पर्यंत तुम्हाला पेपर तुमचा सबमिट करायचा आहे. ऑटोमॅटिकली पेपर क्लोज होईल आणि त्याच्या आधी जर तुम्ही सबमिट केलेलं नसेल तर मात्र तुमचे तिथे अब्सेंटी दिसणार. ही एक सूचना लक्षात ठेवायची. दुसरी महत्वाची सूचना, याच्या आधीची एक्झाम झाली तुमची त्याच्यामध्ये तुम्हाला 25-25चे 2 सेक्शन होते, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला त्याच्यातले 20-20 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, म्हणजे 1 तासामध्ये 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन्स होते. त्यामुळे तुम्हाला काही मिनिटं एक्स्ट्रा मिळत होती. आता मात्र कसं आहे, 50 प्रश्न असल्यामुळे तुमच्याकडे 60 मिनिटं आहेत आणि 50 प्रश्न, त्याच्यामुळे वेळ तुम्हाला कमी मिळणार आहे. तो एक विषय सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पेपर काळजीपूर्वक सोडवायचा आहे, कारण FY आणि SY ची जी एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये काही अनुभव असे आले विद्यार्थी पेपर सबमिट करत नाहीत, तिथून लिंक क्लोज आणि नंतरला मग फोन करून सांगतात की माझं काहीतरी झालंय, आम्ही आजारी आहे वगैरे. तुमची युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे, लक्षात घ्या, फायनल एक्झाम. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही कुठलंही कारण तुमचं चालणार नाही. तुम्हाला मागे आपण फॉर्म देखील दिलेला आहे की तुम्हाला ऑनलाईन एक्झाम हवी आहे का, तर त्यावेळेला तुमचं उत्तर होय असं आलेलं आहे. तुम्ही तो फॉर्म फिल केलेला आहे. त्यामुळे नेटवर्क नाही आहे, लाईट गेलेली आहे, तुम्ही कुठलंही कारण तुमच्याकडून चालणार नाही. तुमची पेपर तुमचा परत तो कंडक्ट केला जाणार नाही, कारण हे आपल्याला फाईल सेव्ह करून ठेवायचे युनिव्हर्सिटीला देण्याकरिता. त्याच्यामध्ये टायमिंग हा सगळ्यात महत्वाचा असणार आहे, डेट आणि टायमिंग. त्यामुळे कुठलंही कारण तुमच्याकडून, आतापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित एक्झाम दिलेल्या आहेत. टीवायच्या सुद्धा गेल्या वर्षामध्ये किंवा तुम्ही सुद्धा मागच्या सेमिस्टरची टीवायची एक्झाम दिलेली आहे, व्यवस्थित दिलेले आहेत. त्यामुळे कुठलंही कारण चालणार नाही. आणि बरेचसे आपण बघितलं ते विद्यार्थी हे सांगतात की मी आजारी आहे वगैरे. तर असं एक घटना देखील बारवा घडलेली आहे, लक्षात घ्या. मी डॉक्टरांना कंपल्सरी फोन केलेला आहे, डॉक्टरने सांगितलं असं काही झालेलं नाहीये म्हणून. तर तुम्हाला एक ते एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय
डॉक्टरांनी ते मला त्या दिवशी सांगितलं की असं सर नाहीये काय वगैरे. विद्यार्थी काही वाटेल ते कारण सांगतात, लक्षात घ्या. मग तसं ठेवायच्या विद्यार्थ्यांकडून मात्र चालणार नाही. तुम्हाला कंपल्सरी जे क्वेश्चन्स आहेत ते कंपल्सरी सगळे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे, टायमिंग मध्ये सोडवायचे. आणि जर कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर आजच तुम्ही आम्हाला सांगायचंय की आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काय, ते आजच सांगायचंय. पेपरच्या दिवशी किंवा पेपर संपल्यानंतर जर सांगितलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाहीये. युनिव्हर्सिटीची आपली एक्झाम आहे एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर कर्वे सर मगाच म्हणाले एक सूचना की स्क्रोल होतोय. जे विद्यार्थी लॅपटॉपवरती लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती पेपर सॉल्व्ह करतायत, तुम्ही जेव्हा त्या आन्सरला क्लिक करताय आणि जर तुम्ही तिथूनच स्क्रोल केलं खालचा प्रश्न, तर तुमचं आन्सर समजा तुम्ही बी ला केलेलं असेल तर स्क्रोल केल्यानंतर ते आन्सर तुमचं सी किंवा डी ला येते. तुम्ही बाहेर तिथे बाजूला क्लिक करून मगच तुम्ही ते खाली येण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या. आन्सर तिथेच क्लिक केल्यानंतर लगेच ते स्क्रोल होतं आन्सर. त्यामुळे थोडीशी तुम्हाला इन्स्ट्रक्शन माहित असू दे मी जे सांगतोय त्या. बाकीचे विद्यार्थी जे मोबाईलवरती सोडवत आहेत त्यांचा केवढा प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि मग नंतरला मागच्या सेमेस्टरला आलेला अनुभव असा होता की विद्यार्थी सांगतात सर माझे सगळे क्वेश्चन्स बरोबर होते, तुमच्याकडून काहीतरी झालेलं असेल. कुठलाही प्राध्यापक अशा प्रकारचं काही करणार नाही, लक्षात घ्या. आम्ही हेच बघणार की तुम्हाला चांगले मार्क्स कसे मिळतील. तुम्ही काळजीपूर्वक पेपर तो सोडवा. तुम्हाला जे काय क्वेश्चन्स जे सोडवायचे आहेत 50 प्रश्न ते काळजीपूर्वक सोडवा. इकडे तिकडे काय करत बसू नका, नाहीतर मग तुम्ही इकडे तिकडे काहीतरी करत बसता आणि मग कुठेतरी क्लिक होतं, नेटवर्क जातं आणि मग तो प्रॉब्लेम झाला तर मग त्याला काय आम्ही प्रत्येकाला वैयक्तिक काय असं सांगत बसणार नाहीयेत. ह्या सूचना होत्या. तर सगळ्यांना 6 मे पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून देखील खूप खूप शुभेच्छा. आणि जर काय तुम्हाला एमसीक्यू संदर्भात जर डाऊट्स असतील तर तुम्ही या 4 तारखेपर्यंत, म्हणजे आज 1 तारीख आहे, 4 दिवसामध्ये तुम्ही जे आम्ही सगळे प्राध्यापक आहोत आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा सांगा, ग्रुपवरती टाका की एमसीक्यूची आपण रिव्हिजन वगैरे घेऊया का, तर ती घेतली जाईल. ओके. मला ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या त्या मी दिलेल्या आहेत. धन्यवाद. कर्वे सर पुढे कंटिन्यू करा. ओके सर, 1-2 मिनिटं मला बोलायचं होतं. हा बोला सर. हा, माझा आवाज येतोय ना सर? हो, येतो येतो. ओके. फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची अशी होती की बऱ्याच वेळा होतं काय, फॉर एक्झाम्पल माझा सब्जेक्ट आहे टॅक्सेशन. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की त्याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट्स होत असतात ते आपल्याला आत्ताच्या एक्झामसाठी त्या अमेंडमेंट उपयोगाच्या काहीच नसतात. फक्त तुम्हाला जर नॉलेज ते लक्षात ठेवायचे असतात. बऱ्याच वेळेला होतं काय की तुम्ही किंवा कोणी असेल, मला माहिती नाही कोणी काय करतं, बट तुम्ही काय करता की पेपर सॉल्व्ह करण्याच्या टाइमला गुगल फॉर्म तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर, पेपर ओपन झाल्यानंतर बऱ्याच वेळी तुम्ही काय करता, दुसरा टॅब सुद्धा ओपन करता गुगललाच आणि त्या क्वेश्चनचा आन्सर शोधत बसता. होतं काय, जनरली माझ्या सब्जेक्टसाठी क्वेश्चन तुमच्या बुक मधलाच असणार आहे. तुम्हाला जर आन्सर येत नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करता, पण जर तो क्वेश्चन जर अमेंड झालेला असेल टॅक्सेशनच्या रिलेटेड तर तुम्हाला तो आन्सर चुकीचा सापडणार आहे तिथं. कारण जो तुम्हाला आन्सर बुक मध्ये दिलेला आहे तोच तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. अमेंड झालेल्या गोष्टी ह्या नंतर तुम्हाला सॉल्व्ह पुढच्या इयत्तेमध्ये गेल्यानंतर किंवा तुम्ही पुढे शिकत असाल तेव्हा तुम्हाला ते उपयोगाचे असतात. सो जनरली हे तुम्ही बऱ्याच मुलं करत सुद्धा आहेत आणि मला हे कळलेलं आहे की बरीच मुलं करतात अशी की गुगलला क्वेश्चन सॉल्व्ह करत, चेक करत बसतात, आन्सर शोधत बसतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला टाइम सुद्धा जातो त्याच्यामध्ये आणि तुमचे आन्सर बऱ्याच वेळेस चुकीचे सुद्धा येतात आणि नंतर तुम्ही क्लेम करायला येता की सर आमचं बरोबर होतं. बट ऍज पर माय सब्जेक्ट की तुम्ही जो काही अमेंडमेंटचा जो क्वेश्चनला आन्सर टिक केलेला असतो तो अमेंडमेंटचा असतो, बट तुमच्या ऍज इट इज बुक मध्ये जो ह्या इयरला दिलेला आहे तोच तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. हे मी खूप वेळा सांगितलं सुद्धा होतं, तुम्हाला आता सुद्धा सांगतोय. सो तुमच्या जे बुक मध्ये सध्याच्या लेटेस्ट बुक मध्ये जे दिलेलं आहे तेच आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि प्लीज कोणीही गुगल फॉर्म एक्झाम चालू असताना दुसऱ्या टॅबवरती गुगलवरती कोणताही क्वेश्चन, त्या क्वेश्चनचा आन्सर सर्च करायला जाऊ नका. वेळ खूप वाया जातो त्याच्यामध्ये. तुम्हाला सगळं बुक मधलंच आहे, बाहेरचं कोणीही तुम्हाला काही एमसीक्यू देत नाही एक्झाम मध्ये. सो प्लीज ते एक लक्षात ठेवा. लक्षात. सो गुगल वरती काहीही सर्च करायला जाऊ नका, नुकसान तुमचंच आहे. मी माझ्या सब्जेक्टच्या रिलेटेड सांगतोय, अमेंडमेंट झालेल्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला सध्या ऍप्लिकेबल नाहीयेत. ऍज अ नॉलेज तुम्ही लक्षात ठेवा, पण जे तुमच्या बुक मध्येच आहेत तेच तुम्हाला सॉल्व्ह करायचे नाही, तेच आन्सर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये क्लिक करायचे आहेत.
कळतंय. आणि दुसरी महत्वाची मुद्दा जो मगाशी सुर्वे सरांनी म्हणला, लास्ट सेमिस्टर 5 एक्झामला आम्हाला खूप वेळा एक्सपिरियन्स असा आलेला आहे की बरीच मुलं मग नंतर म्हणतात की सर आमचे आन्सर बरोबर होते, तुम्ही काहीतरी चेक करा, युनिव्हर्सिटीला हे करा ते करा वगैरे. असं काहीही चालत नाही. रिव्हॅल्युएशन वगैरे युनिव्हर्सिटीकडून ऑनलाईन एक्झामला होत नाही, हे आता क्लिअर कट सांगितलेलं आहे सर्वांनी. सो पुन्हा एकदा मी रिपीट सांगतोय, कोणताही टीचर तुमचे कोणतेही मार्क्स कट करत नाही. आम्हाला काहीही त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्याची अथॉरिटी नसते. जे तुमचे मार्क्स तुम्ही पेपर सबमिट केल्यानंतर जो रिस्पॉन्स येतो तोच आम्ही रिस्पॉन्स ॲज इट इज युनिव्हर्सिटीला पाठवत असतो. तुमचे मार्क्स तिथेच तुमचा रिझल्ट जनरेट होतो आणि त्याच्यानंतर आमच्याकडे येतो. आम्ही त्याच्यामध्ये काहीही इंटरफेअर करत नाही किंवा ती आम्हाला अथॉरिटी सुद्धा दिली जात नाही. सो हे एक लक्षात ठेवायचं की तुमचे मार्क्स कोणीही कट करत नाही. तुम्ही जो फॉर्म, तुम्ही जी एक्झाम दिलेली आहे, जो गुगल फॉर्म वरती तुम्ही जे काही सबमिट करता त्याच्यानुसारच रिझल्ट हा बनत असतो. सो बाकी कोणीही इथं रिस्पॉन्सिबल नसणार आहे तुमच्या ऑनलाईन एक्झामला. सगळे रिस्पॉन्सिबल तुम्हीच असणार आहात पेपर सॉल्व्ह करताना. सो ज्या काही मिस्टेक तुमच्या आतापर्यंत होत असतील, तुम्ही काही गोष्टी चुकीच्या करत असाल त्या प्लीज स्टॉप करा. प्रॉपर पद्धतीने एक्झाम द्या, ज्या सगळ्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि फायनल एक्झाम द्या. परत फायनल एक्झाम प्लीज द्यायला लावू नका. म्हणजे असं म्हणायचं आहे की फेल झाला तर केटी लागेल आणि परत मग एक्झाम द्यावी लागेल फायनलची. सो असं काय होऊ देऊ नका. ऑनलाईन आहे, त्याचा फायदा सुद्धा घ्या, चांगले मार्क्स मिळवा आणि पेपर नीट प्रॉपर चांगल्या पद्धतीने सर्वांनी अटेंड करा. जर आत्ताच्या मीटिंगला खूप कमी मुलं आहेत, तुमचे मित्र मैत्रिणी कोणी असतील ज्यांनी मीटिंग जॉईन नसेल केली, त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही त्यांना सांगा या अशा अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत. ठीक आहे, ओके. कर्वे सर. अजून कोणाला काय सर, बोलायचं आहे? विचार मॅडम. हा सर, येस. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम. सो सगळ्या सब्जेक्ट टीचर्सना काही ना काही आपल्या सब्जेक्ट बद्दल किंवा क्लासच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं होतं. सो ही मीटिंग घेण्यात आली आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की 2 राऊंड एक्झाम झाले, म्हणजे आपले 2 राऊंड कंडक्ट केले गेले. मी ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्ट बद्दल पण सांगेन आणि स्पेशली माझा सब्जेक्टचा पेपर काल सेकंड राऊंड मध्ये लास्ट पेपर होता. क्लासमध्ये 62 स्टुडंट्स आहेत. 40 स्टुडंट्सनी पेपर अटेम्प्ट केला, 22 स्टुडंट्स अब्सेंट होते. आणि याच्या आधीच्या राऊंडला ओव्हरऑल सगळ्याच सब्जेक्टला हीच कंडिशन आहे की स्टुडंट्स अब्सेंट होते आणि तरीही त्यांना वारंवार मेसेज टाकून काल जरी बघितलं तर 22 अब्सेंट होते आणि त्याच्यापैकी 2 आफशिन खतीब आणि आकिफ चौगुले या दोघांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट केला. बाकी कोणीही एक मेसेज करण्याचं पण हे घेतलेलं नाहीये. सो जे काही आहे ते तुमचे इश्यूज असतील, आम्हाला फक्त एवढाच मेसेज कन्वे करायचा आहे की तुम्ही 6th सेमिस्टर, तुमची फायनल सेमिस्टर एक्झाम 6 मे पासून स्टार्ट होतीये. त्याच्यामध्ये जर तुम्ही असं तुमचा परफॉर्मन्स असेल, जे जरी प्रेझेंट होते त्या स्टुडंट्सचा पण स्कोअर खूप कमी आहे. जसं सुर्वे सरांनी मुद्दा मांडला की तुमचे लास्ट सेमिस्टरला कंडिशन वेगळी होती, तिथे तुम्हाला 25 क्वेश्चन्सचे 2 सेक्शन होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. त्याच्यामध्ये अजून एक बेनिफिट असा होता की काही क्वेश्चन्स 1 मार्काचे आणि काही क्वेश्चन्स 2 मार्काचे होते. सो जिथे 2 मार्काचे क्वेश्चन होते तिथे तुमचा स्कोअर ऑटोमॅटिकली 50 आउट ऑफ जो स्कोअर झालाय तो 100 आउट ऑफ डबल होत होता. इथे तुमचा जो स्कोअर होतो एका क्वेश्चनला 1 मार्क असल्यामुळे तुमचा स्कोअर खूप, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 50 आउट ऑफ 15 क्वेश्चन बरोबर आले तर लास्ट सेमिस्टरला असं होत होतं की त्याचे 30 मार्क पकडले जात होते. 30 आणि 50 पैकी 30, 15 बरोबर आले तर 50 पैकी 30 आणि 100 पैकी 60 होत होते. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक 15 क्वेश्चन जरी बरोबर आले तरी पास होत होतात. पण आता काय कंडिशन आहे, तुमचे 15 क्वेश्चन बरोबर येतात आणि तुम्हाला 1 मार्काला क्वेश्चन असल्यामुळे 15च मार्क पडतात आणि ते 50 पैकी 15 आणि 100 पैकी 30च होतात आणि आपलं पासिंग 40% आहे. सो भरपूर जवळपास 40% 50% स्टुडंटची कंडिशन अशी आहे की त्यांचा स्कोअर कुठल्या ना कुठल्या सब्जेक्टला 40%च्या खाली येतोय. सो सगळ्या स्टुडंट्सनी, पहिले म्हणजे जे अब्सेंट स्टुडंट्स होते त्यांनी
फायनल सेमेस्टर एक्झाम आहे त्या दृष्टिकोनातून एक्झामची प्रिपरेशन करा आणि जे काही तुमचे टीचर्स इन्स्ट्रक्शन सांगतात, मी इन्स्ट्रक्शन सांगते, क्लास टीचर सांगतात, सब्जेक्ट टीचर सांगतात, ते फॉलो करा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचा दोन्ही राऊंड मध्ये स्कोअर कमी झालेला आहे त्या स्टुडंट्सनी फायनल एक्झामला आपला परफॉर्मन्स जास्तीत जास्त चांगला कसा होईल, आपली पासिंग आणि स्कोरिंग कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्या. कारण की देर इज नो रिव्हॅल्युएशन अँड नो रिचेकिंग. जे कोणी स्टुडंट्स आहेत ते काही आन्सर्स क्लेम करावे किंवा असं करायला जातील त्यांना कुठल्याही प्रकारची एंटरटेनमेंट होणार नाही. कारण की जे स्कोअर तुमचा कम्प्युटर शो करेल तो स्कोअर तुमचा फायनल असणार आहे. एवढंच मी थोडक्यात सांगेन. आणि हे माझ्या सब्जेक्ट सोबतच मी घुमरे सर जे इकॉनॉमिक्स शिकवतात त्यांच्या वतीने पण मी बोललीये. त्यांच्या पण सब्जेक्टला बऱ्याच स्टुडंट्सचा स्कोअर कमी आहे. सो वी ऑल आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर राऊंड एक्झामिनेशन रिझल्ट अँड द स्टुडंट्स हू वेअर absent and not contacted, for them it is very important. They should be careful, they should properly attend the examination for in this coming semester. All the best to all of you. ओके, प्रियांका मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही सर, माझा Yes, फक्त sir. एवढाच विषय आहे Continue. म्हणजे मुलं ज्यावेळेस मोबाईलला ज्यावेळेस फॉर्म वगैरे फिल करतात आणि स्क्रोल डाऊन आणि स्क्रोल अप करतात ना, त्यावेळेस आन्सर्स तेवढे त्यांनी व्यवस्थित द्यावेत. कारण ह्या सब्जेक्टला तसं झालंय राऊंड मध्ये की त्यांनी स्क्रीनशॉट एक आन्सर क्लिक केलेला आहे आणि आन्सर त्यांनी रिस्पॉन्सच्या वेळेस वेगळं क्लिक झालेलं आहे. सो ते ब्लेम येतं नंतर टीचर्स वरती. सो ते त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी व्यवस्थित घ्यावी की लॅपटॉप वरती किंवा कम्प्युटर वरती करत असतील तर ते व्यवस्थित करावं. मोबाईल वरती असेल तर जरा ते थोडं रिस्कीच आहे. सो नीट हँडल करावं. धन्यवाद प्रियांका मॅडम. बरं, आपण आता एक मुद्द्याची गोष्ट बोलूया. ज्यांच्या फिया बाकी आहेत त्यांनी फी डिपॉझिट करावी, कारण फियांवरती सगळं आहे. तर शेवटला मी बागल सरांना विनंती करतो की त्यांनी निरोप समारंभ करावा. ओके, थँक्यू सर. हॅलो. हॅलो. सर्वप्रथम सर्व जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जे आता श्रद्धा मॅडम किंवा सर्व सरांनी सांगितले त्याबद्दल मला पण तेच बोलायचं. तुमच्या दोन्ही राऊंडचा निकाल आपल्या ग्रुपवर आहे. बरेच विद्यार्थी ऍबसेंट आहेत आणि विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स पण चांगला नाहीये. या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कल्पना देतो. कदाचित तुम्ही सगळ्यांनी अटेंड केला असेल. जे आता उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांनीच अटेंड केलं नाही, ते या मिटिंगला पण नाहीये. पण तरी तुमच्या वतीने, कारण या मिटिंगची रेकॉर्डिंग ठेवलेली आहे, तुमच्या वतीने मी आज सांगतो की विद्यापीठाच्या फायनल एक्झामिनेशन मध्ये कोणत्याही प्रकारचं टॅम्परिंग शाळा महाविद्यालय करत नाही. जे काय आहे ते क्लस्टरच्या रूलनुसार डायरेक्ट तुम्हाला येतात फॉर्म आणि ते तसेचे तसे मार्क तिकडे जातात. नंतर आम्हाला कळतं. म्हणून कोणतीही रिचेकिंग, रिव्हॉल्युशन, तुमचा स्क्रीनशॉट वगैरे याची तक्रार हा प्रकार कोणताही होणार नाहीये. जे काय असेल ते जे कराल ते तुम्हीच करणार आहात. चांगलं झालं तरी तुमचंच, वाईट झालं तरी तुमचं, त्याच्यात महाविद्यालयाचा कुठेही काही रोल नाही. ही पहिली गोष्ट सगळ्यांना क्लिअर करतो. तुम्ही 2 राऊंडची तुमची प्रॅक्टिस झाली आहे. मागच्या सेमिस्टरला ऑनलाईन परीक्षा तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. पण आता तुमच्याकडे डिव्हाइसेस नाही, तुमच्याकडे नेटवर्क नाही, हा विषयच येत नाही. नसेल तर तुम्ही ऍडजस्ट करायचं आहे, काही करायचं. तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमच्या परीक्षेची जबाबदारी सगळी तुमची आहे. ही पहिली गोष्ट. तुम्हाला काही टेक्निकल अडचण येत असेल, आजपर्यंत आले असेल तर आमच्यापर्यंत कोणीही पोहोचलेलं नाहीये. आम्हीच तुमच्या मागे लागतो आहोत. आम्हीच सगळ्या या गोष्टी करायच्या, तुम्हाला प्रॅक्टिस द्यायच्या, सगळे करायचे, तरी त्या गोष्टी केल्या जात नाहीयेत. आणि म्हणून आज नंतर तुम्ही दिलं तर ठीक, नाही दिलं तरी ठीक, आम्ही त्याला जबाबदार नाही. दुसरी गोष्ट, जो परफॉर्मन्स येईल तो परफॉर्मन्स सगळा जो तो तुमचाच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही स्क्रीनशॉट असा आहे तसा आहे, काही त्याला काही व्हॅल्यू नाहीये. कारण विद्यापीठाचा रूल आहे नो रिचेकिंग, नो रिव्हॉल्युशन. तुमच्या कोणत्या तक्रारी पण ऐकून घेतल्या जाणार नाही. तुमचं जे चूक झालं ते तुमच्या वतीनेच झालेलं आहे. जे काही बरं, ज्यांना नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकीच्या पैकी मार्क मिळाले आम्हाला घेणं देणं नाही. ते तुमचं कर्तृत्व आहे. आणि एकदम डिस्टिंक्शन मिळवणारा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाला तर ते तुमचंच कर्तृत्व. म्हणून तक्रार आपली होणार नाही आणि तक्रारीला कुठेही स्कोप नाहीये.
म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण परीक्षेला सिरियसनेस ठेवणं, त्याच्यासाठी तुमचे राऊंड्स घेतलेले आहेत. तुम्ही राऊंड्सला पण परफॉर्मन्स दिलेला नाहीये. काही विद्यार्थ्यांनी, ठराविक विद्यार्थ्यांनी फक्त सिरियसली केलेलं आहे. आणि म्हणून जे काही नुकसान होईल ते तुमचं होणार आहे. म्हणून खबरदारी घ्या. आता पुढचे 2-3 दिवस आहेत. त्या 2-3 दिवसात काही अडचणी असेल तर त्या शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करा. टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. परीक्षेच्या काळात नको त्या चुकीच्या प्रॅक्टिसेस करू नका. तुमच्या अभ्यासाच्या जोरावर एक मार्गी जे काही प्रश्न सोडवाल तेच तुमचे मार्क येणार आहेत. कारण विद्यापीठ मागच्या या अनुभवातून खूप शहाणी झालेली आहे. तुम्हाला तुमचे कॅमेरे पण आता ऑन ठेवावे लागणार आहे, म्हणजे कोणाला कुठे हालचालच करता येणार नाही. प्रश्न पण आमचे सगळे स्क्रुटनाइज झालेले आहेत. त्यानुसार विद्यापीठ आता ठरवणार आहे की कोणते प्रश्न द्यायचे आणि काय द्यायचे. म्हणून जर तुम्ही अभ्यास केला नाही तर नुकसान तुमचं होणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्याचा अवेअरनेस आणण्यासाठी आजची ही पालक सभा घेतलेली. इथं पालक किती आहेत मला माहित नाही, परंतु तुम्ही सर्वजण पालकांना निरोप द्याल किंवा पालक जर असतील तर त्यांनी या गोष्टी ऐकून घ्या. जे विद्यार्थी ऍबसेंट आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या बाबतीत जे काय आहे तर ते या पालकांना सूचना द्या. तुमचे मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांना तुम्ही ते सांगा. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण या सगळ्या सूचना पुन्हा एकदा टाकतो की नो रिचेकिंग, नो रिव्हॉल्युशन. काही टेक्निकल अडचण असेल तर त्याला ते तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचंय. री एक्झाम होणार नाही, काही होणार नाही. जे काय असेल ते पुढच्या ऑक्टोबर महिन्यात जे काय परीक्षा होईल सेमिस्टर पुढच्या वर्षाच्या मुलांसोबत त्याच्यातच होईल. तुम्हाला कोणती वेगळी संधी मिळणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून सगळ्या विद्यापीठांच्या सगळ्या परीक्षा ऑनलाईनच आहेत. आणि म्हणून काळजी तुम्ही घ्या, सिरियसनेस राहू द्या, प्रॅक्टिस करा की जेणेकरून येणाऱ्या अडचणींना आपल्याला फेस करता येईल. अभ्यास करा. तुमची परीक्षा 6 तारखेला सुरू होणार आहे. कुठे तारखा बदलणार नाही, काही नाही. ठरलेल्या वेळेत ती परीक्षा संपेल आणि निकाल तुमचा 1 महिन्याभरात येऊन जाईल. 30 ते 40 दिवसाच्या तुमचा निकाल पण डिक्लेअर होऊन जाईल. म्हणून होणाऱ्या नुकसानाला तुम्ही जबाबदार आहात. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांची आज 1 तारीख आहे, मेजर 2 ते 3 विद्यार्थी सोडले तर बाकीच्या सगळ्यांनी पत्र देऊन कळवलं होतं की 30 तारखेच्या आत आम्ही फी सगळी भरतो. ज्यांनी भरलेलं नाही त्यांना लिंक येणारच नाही. त्याच्याबद्दल कोणी त्या दिवशी रिक्वेस्ट करू नका, मला फोन करू नका. कारण आता वर्ष झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. आणि आम्हाला आमचे सुद्धा पगार झाले नाहीत. संस्थेने आम्हाला क्लिअर कट सांगितलं तुम्ही फी वसूल करा आणि तुमचा पगार घ्या म्हणून कोणी दया माया म्हणून, कोणीतरी रिक्वेस्ट म्हणून अशी काहीही करू नका. मुदत सगळी संपलेली आहे. आज उद्यामध्ये तुमचे काही पैसे ते ट्रान्सफर करून द्या, नाही तर कॉलेजला येऊन भरून टाका. ज्यांची फी भरलेली नाहीयेत त्यांना लिंक येणारच नाही. आजच क्लिअर करून टाकू. त्या दिवशी तुमचं नुकसान झालं त्याला जबाबदार आम्ही नाही. वर्षभर आम्ही सांभाळण्याचं काम केलेलं आहे. सगळ्या गोष्टी जबाबदारीने केलेल्या आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी हे सगळं कळवलेलं आहे. आजच्या जेवढ्या सूचना दिल्या त्या सगळ्या आम्ही लेखी स्वरूपात लिहून एक पेपर जो आहे तो व्हॉट्सअप ग्रुपला देणार आहोत. ह्या तुम्हाला सगळ्यांना कळलेल्या आहे. तुम्ही सगळ्यांनी ते वाचलेले आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. याच्यावर कोणाच्या काही शंका असतील, काही अडचणी असतील तर त्यांनी आजच मला सांगा. म्हणजे संस्थेशी बोलून सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करता येऊ शकतील. परंतु अभ्यासाला पर्याय काहीच नाहीये. टेक्निकल एरर असेल तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात. त्याला कोणी वेगळं व्यक्ती जबाबदार नाही. म्हणून या संदर्भात सिरियस राहा. जे तुमचे मित्रमैत्रिणी जॉईन झालेले नाहीयेत, 40-42 विद्यार्थी आता जे जॉईन आहेत तेवढेच विद्यार्थी किंवा कदाचित पेपर देत आहेत. जे देतच नाहीयेत त्यांचं जे नुकसान होईल त्याला आम्ही जबाबदार नाही. नुकसान तुमचं होणार आहे. याची जाणीव करून देण्यासाठीच ही आज पालक सभा घेतलेली आहे. ओके, तुमच्या काय सजेशन असेल सांगा. बाकी याच्यावर मला अभ्यास करा. अडचणी असतील तर शिक्षकांशी भेटा. 3 तारखेपर्यंत 4 तारखेपर्यंत तुमच्याकडे मुदत आहे. 5ला कोणीच काही शंका विचारायची नाही. 5ला पूर्ण स्लॅक असेल तुम्ही अभ्यास करा. 6 पासून पेपर द्या वेळेत. पेपर नो रिचेकिंग, नो रिव्हॉल्युशन, टेक्निकल एरर काहीही नाही. जे काय तुमची आता प्रॅक्टिस झालेली आहे. म्हणून या संदर्भात जर कोणाला विचारायचं असेल तर आज विचारा, उद्यापर्यंत विचारा, जास्तीत जास्त सोमवार नंतर परीक्षे संदर्भात कोणतीही सूचना नाही. पण सोमवार नंतर ज्यांची फी भरलेली नसेल त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट पण करणार नाही. तुमचं एक्झामचं तुम्ही बघून घ्या. मग तुमच्याशी कम्युनिकेशन केलं नाही तर काय त्रास होतो तो तुम्हाला कळेल. जसं तुम्ही आता करताय, आम्ही फोन करायचा, आम्ही मेसेज टाकायचं, तुमचं कम्युनिकेशन काहीच नाही. आम्ही पेपर पाठवायचं, तुम्ही पेपर सोडवायचा नाही. आता 3 तारखेनंतर आम्ही असं करणार आहोत. तुम्ही काही फोन केला तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार नाही. बोला सर. निलेश सर. हो सर. तर थँक्यू बागल सर. तर सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स कळलेल्या आहेत. तर
तर मला एक होप आहे की सगळ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि जसा मागचा रिझल्ट आपला चांगला लागला होता की सेमिस्टर 5चा रिझल्ट खूप चांगला लागला होता, तसा हाही रिझल्ट खूप चांगला लागावा आणि सगळ्यांनी सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून व्यवस्थित अभ्यास करून पेपर सॉल्व करावा. आणि कुणाला काही जर डाऊट्स असतील, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 तारखेच्या आत कुठल्याही टॉपिकचं तुम्हाला जर समजा परत रिव्हिजन हवी असेल तर त्यांनी ग्रुपवर टाकावं की आम्हाला या टॉपिकची रिव्हिजन हवी आहे, आणि सगळे प्रोफेसर्स तुमचे फ्रीली तुम्हाला लेक्चर्स घेऊन देतील. तर मी अशी अपेक्षा करतो सगळ्यांना की सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स द्यावा, चांगले मार्क्स मिळवावेत आणि पुढेही त्यांचं करिअर चांगलं व्हावं. तर माननीय बागल सर, श्रद्धा मॅडम, सुर्वे सर, जाधव सर यांच्या वतीने मी आभार मानतो आणि सगळ्यांनी ही मीटिंग मी संपली आहे असं घोषित करतो. तर सगळ्यांनी चांगले मार्क्स मिळवावे. निलेश सर, ओके. हां हा, ज्यांची फी बाकी आहे त्यांना पुन्हा आज व्हॉट्सअपला टाकून रिमाइंड करून द्या हां आणि 3 तारखेनंतर ज्यांची फी नाही आलेली आहे त्यांचं कम्युनिकेशन क्लोज करून टाका. ओके सर, चालेल. नो कम्युनिकेशन आपल्या वतीने. ओके सर.